खोल पाणी ना एकदा आपटलं दगडावर कळून मग बाबा खोल पाणी. भाई परत बन धुवायचं तू ना. कपडे आणायचे घरी, लय मोठे कपडे आणायचे का? हॅलो गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इशिका पुणेकर. आजचा ब्लॉग स्पेशल नाही, असं नॉर्मल डे आहे. फक्त असं तयार झाले आहे, बसले आहे, कारण आता थोडंसं बाहेर जायचं आहे. बाहेर कुठं जाते काय ते सगळं तुम्हाला दिसणारच आहे. तर पुढं ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि कसा दिसतोय ओ दीदी माझा भैयाचा टी शर्ट ढापला आज मी. मला किती वेळचा तू काढ म्हणतो पण मला आवडलं. ऐकतोय तू माझं बोलणं? हा लय भारी माहिती, छान. एक हेडफोन घालतो, टीव्ही कनेक्ट करतो हा, आणि पुन्हा बी एक कानातलं काढून ठेवून देतो. हुशार. रक्षाबंधन आलोय, रक्षाबंधन काय आहे कुछ कुछ काय चक करतो. रक्षाबंधन दिवशी बघ त्याला बोलत नसते. लय हलकटेले. मला पप्पाने उतरून दिलं जंगलामध्ये, म्हणजे डोंगरामध्ये, आणि स्वतः गेले निघून कुठे गेले ते सांगतो तुम्हाला आदर. आणि खरंच हा सुनसान जागेवरती सोडलं. माझ्या मागे पूर्ण डोंगर एवढ्या सुनसान जागेमध्ये कुठं सोडलं. इथं कोणी ओळखीचं तरी नाही आमच्या. स्कूटी घ्यावंच लागणार आहे, शिकावंच लागणार आहे. आपण ह्या गाडीवर अजिबात बसू शकत नाही. ह्यामुळं मी कुठं बाहेर जात नाही, कुठंच नाही, कारण त्या गाडीवर बसता येत नाही. पण आज इतकं बोर झालं होतं. BMW यायला वेळ आहे का मम्मी? बघा किती महाग सगळे डोंगर. BMW ला अजून लय टाइम, पण होईल कधीच ना कधीतरी BMW होणार. त्याच्या आधी स्कूटी घ्यायची, स्कूटी शिकावं लागन, सगळ्या गोष्टी आहे. आणि कुठं जाते तर साई टेकडीला जायचं. आणि तिथे दर गुरुवारी आणि अजून काय म्हणता, तसं म्हणलं तर दररोज, पण गुरुवारी आणि रविवारी असतो म्हणे की भंडारा असतो म्हणे. पण गुरुवारी खूप गर्दी असते त्यामुळं. आणि साई टेकडीच का, टेकडीवर चालले मग मी टेकडीवर जायचं. संभाजीनगरचं नाही गड्या, आपल्याला कसली कामं नाही करायची. कॉमेडीचा भाग झाला, पण कॉमेडी नाही असलं नाही करायला पाहिजे. हे मागं कसं चालत आहे. सुनसान जागेवर खरंच सोडलंय आम्हाला, काय समजा ना मला. आणि काय म्हणते, लवकरात लवकर आपला टाइम्स पूर्ण करायचा आहे. साई टेकडी हे नाव का दिलं आहे, कारण मला पण एवढं काही माहिती नाही. फक्त एवढं माहिती आहे साई टेकडी की इथे साईबाबा येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे साई टेकडी असं नाव दिलं आहे. पूर्ण छत्रपती संभाजीनगर साई टेकडून दिसतं. जवळ सगळंच दिसतं. ऑल मस्त वातावरण आहे. मी खूप दिवसांनी येतेस, म्हणजे चालले आहे साई टेकडीला. अरे मम्मी पप्पा त्या दिवशी जाऊन तुम्ही बघितला आहे तसा ब्लॉग पप्पाचा मम्मीचा, बट फुल डिटेल्स माझ्या ब्लॉगमध्ये, ठीक आहे. मागं समृद्धी महामार्ग आहे. आम्ही या भूतासारखं थांबलेलं आहे. कुछ आता पता नहीं है हमका. और ये भी स्पॉटला तर कर्णपुरा करून ठेवलाय. पहिलं नव्हतं बरं इथे, हे पहिले नव्हतं काय इथे बरं का. हे सगळं एकदम स्टार्टिंगला हे आलं होतं, हे आता
मी जेव्हा आले होते ना तेव्हा इथे बांधकाम चालूच होतं, एवढं नव्हतं झालं. आता एक प्रॉपर मंदिराचा लुक घेतला आहे. आजूबाजूचं वातावरण दाखवते तुम्हाला. मला काय बघता, मला नेहमीच बघता तुम्ही. गाईज एका मुलीचं फोटोशूट चालू आहे. आता खूप मोठं मंदिर झालं आहे ना. तर मी पहिले आले ना तेव्हा मंदिर नव्हतं, पूर्ण ओपन स्पेस होतं. म्हणजे बांधकाम चालूच आहे अजून पण. एकदा पूर्ण रेडी झाल्यावर पण येऊ आपण. खूप मस्त राहणार आहे. पप्पाचा पण ब्लॉग चालू आहे. पप्पा किती वेळा साई टेकडीचा ब्लॉग काढणार आहे काय माहिती. मला एक कळत नाही पप्पा किती वेळा साई टेकडीचा ब्लॉग काढणार आहे. इतक्या वेळास ब्लॉग काढला. माझे पण तसं म्हणलं तर 2-3 तर ब्लॉग झाले असणार रे. हा 3रा-4था ब्लॉग आहे. तर माहिती नाही का किती वेळा काढतोय. माझं ब्लॉगमध्ये जे नाही ते पप्पाचं ब्लॉगमध्ये. ठीक आहे. किती ब्लॉग काढला काय घेतला तो आला ब्लॉग मध्ये. आपली सगळी ती तुला त्यांचं पण चालू आहे. माझ्यापेक्षा त्यांचा ब्लॉग मस्त आहे. लोकांना बावडी असं म्हणतात. मंदिराचं काम पूर्ण मस्त झालं ना मग कळेल किती छान मंदिर दिसतं. नेचर बघा फक्त गाईज. फोटोशूट चालू आहे तुझं. श्रावणातलं फोटोशूट चालू आहे तिचं. वास किती होते बघ ना. माझे सुटते काढतात 30,000. शेंगदाणे आणायला आण. हे एक डोळा का बारीक करतो मला तेच नाही कळत. एवढं मोठं तब्येत झाली आहे काय उपयोग आहे. दे ना इतकं भाव. थँक्यू. शेंगदाणे दिलेत त्याने मला म्हणून. नाही तर मी याला थँक्यू म्हणणार. घ्यायचं का एखादं घरी घेऊन जाऊ ना. मामीचं आहेच ना आता. मामीचं येईल ना काय. त्या मुलाचे आई वडील जे ते आतमध्ये त्या पाळण्यामध्ये बसले होते आणि त्या मुलाला राहत नव्हतं. तो हट्ट करत होता. त्याला बाहेर थांबवलं होतं आणि तो हट्ट करत होता त्याच्या आईकडे जाण्यासाठी. तर बघू शकता आम्ही त्याचीच मजा घेत होतो की त्याचे आई वडील बसले होते आणि ते बाळ बघा काहीच किती गोरं आहे. आज ते गोरे गोरे बाळ दिसू लागले ना. खरंच किती वरती जाते ते. आपको
धबधबा धबधब्याकडे पण गेले होते. सगळे लोक येतात संडे विकेंडलाच येतात. एकदम त्यांची प्लॅनिंग असते ट्रिप वाईज. धाबा 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 गाईस तिथंच साई टेकडीच्या पुढेच धबधबा आहे. धबधबा पाणी तिथे आलंय पुन्हा. लोक इथं पिकनिक साठी येतात. स्पेशली सॅटर्डे संडे विकेंड इथंच असतो. खूप दिवसांनी आले हे बघा. पाण्यात नाही उतरणार मी अजिबात आज. लोकांना काय आवडतं रे पोहायच्या ह्याच्यात. मी पण गेलेलो आहे पण पहिल्यांदा. बाई परत बन परत परत बन. धुवायचं तू ना. कपडे आणायचे घरी. लय मोठे कपडे आणायचे का. धुवायला कमी नाहीये. मम्मी म्हणती आम्ही पहिलं असलं बंधाऱ्यावर कपडे धुवायला यायचं म्हणे. व्हेरी नाईस. हा चक्कर मारायला ते काय हे का आता पूल आहे का कोणता का पायवाट आहे कोणती. तेवढा हुशार भाऊ नाही माझा. मी त्यांना नाही बोलू शकत काही. मम्मी एक नंबरची ट्रोलर आहे गाईज. इतकी ट्रोल करते ना. फक्त आतापर्यंत काय लोकांनाच कळलेलं आहे. इतकी ट्रोल करते बेकार. एक चक्कर मला गेलं की तसं काय बोला होता ते दिसतं तसं नाही बरं. लय खोल आहे. सनसेट बस. व्लॉग काढण्यासाठी एक व्लॉग किती वेळा घेणार आहे का माहिती. नुसतं कॅमेरा फिरवता बाबा पण व्लॉग झाला त्यांचा व्लॉग. त्याच्याकडे बसून घेते. त्याच्याकडे चांगलं आहे. दोन्ही लोकेशन चांगले येतील. अरे फोटो काढतो ना. एवढंच सगळं काम आहे. खोल पाणी ना. एकदा आपटलं दगडावर कळून मग बाबा खोल पाणी. बायका वेगळं फॅशन दाखवते. एखादं बी सटकलं ना काय खरं नाही. मग चालायचं चल. जास्त पुढे नको जाऊ. पाय सरकून पडशील. तो म्हणतो सगळेच चालत ना. इतकं ढोल्या बायका आहे. आपल्या कोणाच्या तब्येतीवर नाही बोलायचं काय नाही. पण एवढं रे बायका जात्या नाही म्हणते मलाच बोलते. आता तुझे व्हिडिओ काढतो का. इतकं नाही साफी. मी तुझ्या वाईटासाठी बोलले का. हा हलकट. हे इतकं बेकार भाऊ आहे ना माझा. रुक बेटा तू सिर्फ रुक. बताती तेरे को मैं. सिर्फ रक्षाबंधन होने जाने दो फिर बताती मैं तेरे को. तभी तक रक्षाबंधन पर्यंत गोड बोल. नंतर हायस. पण मी त्याच्या वाईटासाठी बोललेच नव्हतं ना. चांगल्यासाठी बोलले. त्याला क्रॉस लागला. आता परत म्हणतो का एवढं बायका जाऊन त्याचं चाललं काय गरज नाही ना.
वगैरे सगळं झालेलं आहे. आता आलं पेटला खायला. पेटलं काय सांगतो एवढंच खाणार आहे. आणि एकाक्षी माझ्यासोबत कंपनी. एकाक्षी कंपनी खूप मस्त आहे, म्हणजे एकदम सोबत मस्त राहतो बरं. पण फक्त आमचं जर बी नसलं मग सांग रे आपलं बॉन्डिंग सांग. हां नाही सांगतो ऑन कॅमेरा काही सांगत नाही, फक्त त्याची काय काळजी दाखवते. एकाक्षले चांगलं आहे माहिती मला, फक्त असं थोडं कधी कधी झटके येतात त्याला, पण मस्त आहे आमचा डील है ना. हलकट तूच आहे हलकट तूच.